ही गोष्ट आहे 100 वर्षापूर्वीच्या छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांनी इतिहास घडवणारी. माणसांना माणसांप्रमाणे वागवलं पाहिजे. अस्पृश्यता, बहिष्कृतता या नावाखाली होणारा जुलूम मोडून काढण्यासाठी बरोबर 100 वर्षापूर्वी छत्रपती शाहूंनी पददलितांच्या उन्नतीसाठी काही क्रांतिकारी योजना आखण्याचा निर्णय घेतला आणि घडला एक इतिहास. महाराज, आपण शिवतरकर मास्तरांना पत्र पाठवलं नव्हतं का? तुमचा पुढारी तुम्ही शोधा. त्याचं पुढं काय? दत्तोबा, आम्ही त्याच पत्रावर विचार करतोय. भास्करराव. जी महाराज. ते घ्या जरा आणि वाचा बरं, आणि मोठ्याने वाचा. बाबूराव यादवांना कळू दे काय आहे ते पत्रात. राजश्री शिवतरकर मास्तर यांसी सप्रेम लोभाची वृद्धी असावी ही विनंती. आपल्या दोघांची गाठ पडली नाही, मात्र मीही आपल्याच मताचा आहे. दत्तोबा पेंटर यांनी जी आपली मतं मांडली ती मला पसंत पडली. मी किंवा बडोद्याचे महाराज किंवा हैदराबादचे निजाम किंवा चंदावरकर, शिंदे अशा कोणाचीही मतं आपण घ्यावीत, परंतु त्यांना पुढारी समजू नये. कारण पुढारी हा सोमवंशी जातीतलाच असला पाहिजे. अस्पृश्य हा शब्द मला मान्यच नाही. तो शब्द कानात पोलादी रस ओतल्यासारखा भासतो. तरी हा शब्द काढून टाकावा आणि सोमवंशी शब्द वापरावा. पशु देखील आपल्या जातीशिवाय पुढारी करत नाही. मग मनुष्याने का स्वीकारायचे? कसाही असला तरी पुढारी आपल्या जातीतच पाहिजे. आणि ते जातीभेद विसरून आमचा पुढारी करणार असतील तरच आम्ही दूर राहून यथाशक्ती सल्ला व द्रव्यद्वारा मदत करू. कळावे, बहुत काय लिहिणे. लोभ असावा ही विनंती. हे बेस आहे. बदकांच्या कळपाचा पुढारी कावळा कसा होईल? हा, तेच तर. बहिष्कृत ठरवलेल्या बांधवांचं नेतृत्व आपण किंवा इतर जातीतल्या पुढाऱ्यांनी करून कसं चालेल? हे असले पुढारी न्याय देतील वय? म्हणून म्हणतो दत्तोबा, तुमचा पुढारी तुम्ही निवडा, आणि तो बी शिकलेला. महाराज, अशा एका शिकलेल्या व्यक्तीची माहिती समजली आहे. महार जातीतला आहे. दत्तोबा, किती वेळा सांगितलं तो शब्द वापरायचा नाही. सोमवंशी म्हणायचं. माफी असावी. सोमवंशी जातीतला आहे. भरपूर शिकलाय. अमेरिकेतून MA PhD शिकून आलाय. हो. कोण आहे तो आणि कुठे राहतो तो? मुंबईत असतो. एका कॉलेजात शिकवतो. BDD चाळीत राहतो. भीमराव आंबेडकर त्याचं नाव. भीमराव आंबेडकर. आम्ही येतोय तुम्हाला भेटायला. चला. डॉक्टर आंबेडकर. आंबेडकर. आंबेडकर आहेत का घरात? नमस्कार. नमस्कार. नमस्कार.
शाहू महाराज, हो साक्षात आपण. हो खास आपण येण्याची का दस्ती घेतली? हो मला बोलावलं असतं तर मी आलो असतो आपल्या दर्शनाला. बसा बसा ना. हो रमाबाई, हो बघितलं का कोण आले आपल्या घरी? नमस्कार करते. आपण इतक्या लांबून आलात, मी खाण्यापिण्याची तयारी करते. हो नाही, आम्ही फक्त भीमरावांना भेटायला आलोय. खाण्यापिण्याचं नंतर बघता येईल. आणि तुम्ही आमच्यासाठी बहिणीसारख्या, मग भावाला काय, कधी निवांतपणे काढता येईल वेळ. हे आमचं भाग्यच म्हणायचं महाराज. बसा. पाणी घ्या महाराज. धन्यवाद रमाताई. रमाताई ठीक आहे. आमच्या सोमवंशी समाजातील एक व्यक्ती परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळवून इथे येते आणि या देशातल्या भेदभावनेने बजबजलेल्या परिस्थितीतून तुम्ही इतका मोठा पल्ला गाठलाय हे जेव्हा समजलं तेव्हा राहवलं नाही. तुमची भेट घ्यायचं ठरवलं आणि तातडीने इथे आलो. महार ऑन होम रूल या नावाने टाइम्समध्ये छापून आलेलं पत्र देखील वाचलं आम्ही. कौतुक वाटलं खरंच तुमचं. मला माझ्या सर्व समाजाला या सर्व बंधनांमधून मुक्त करायचंय महाराज. खरंय, हजारो वर्ष झाली गावकुसाबाहेर या समाजावर लादलेली फुकटची गुलामी हे म्हणजे जनावरांचं जगणं बेहत्तर म्हणायचं. हो, त्यात आपला देश पडला अडाण्यांचा. ब्राह्मणेतरांना शिक्षणाचा गंध नाही म्हणून मी माझ्या राज्यात आणि राज्याबाहेरही ब्राह्मणेतरांना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतो. आमच्या करवीर संस्थानात तर प्राथमिक शिक्षण आम्ही मोफत आणि सक्तीचं केलंय. शिवाय आपण आपल्या राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्याला बंदी घातली आहे आणि गंगाराम कांबळे सारख्या गृहस्थाला आपण हॉटेल देखील काढून दिलंय. आणि महत्वाचं म्हणजे बहिष्कृत विद्यार्थ्यांसाठी आपण हॉस्टेल देखील सुरू केलंय. अरे वा, तुम्ही आमच्या राज्याची चांगली खबर ठेवली की. आम्हाला वाटलं आमची खबर फक्त ब्राह्मणी वृत्तपत्रच ठेवतात की काय. अहो आंबेडकर, आम्हाला की नाही दोन गोष्टी केल्याशिवाय आता झोपच येत नाही. एक म्हणजे नोकराकडून अंग रगडून घेणे आणि दुसरा ब्राह्मणी वर्तमानपत्रातल्या शिव्या खाणे. असो आंबेडकर, तुमच्या या ज्ञानाचा उपयोग बहिष्कृतांच्या उद्धारासाठी करायला पाहिजे. तुम्ही मांडलेली साऊथ बरो कमिशन पुढची ठोस मतं आमच्या कानावर आली आहेत. महाराज, अहो स्वराज्य हा सवर्णांप्रमाणे बहिष्कृतांचा देखील जन्मसिद्ध हक्क आहे. अहो हे कोणी मान्य करीन. म्हणूनच पुढारलेल्या वर्गाने दलितांना शिक्षण देणं हे स्वतःचं कर्तव्य समजलं पाहिजे. महाराज, अहो सामाजिक दर्जाची उंची वाढवली पाहिजे आणि हे जोवर शक्य होत नाही तोवर भारताचा स्वराज्याचा दिन जवळ येणं कदापि शक्य नाही. हेही तितकंच खरं. खरंय, अगदी बरोबर बोललात तुम्ही भीमराव. तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीस पंडित ही पदवी द्यायला काहीच हरकत नाही. खरं तर तुम्हीच आमचे लोकमान्य आहात. आता एक काम करा, आमच्या कोल्हापुरास एकदा भेट द्या. बघा आम्ही काय काय सुधारणा करतोय. 4 दिवस मस्तपैकी पाहुणचार घ्या. चला येतो आम्ही. अरे हो, विसरलोच होतो. भीमराव, तोंड असून आवाज नसलेल्याचा आवाज बनताय तुम्ही. मूकनायक सुरू करीत आहात. या नेक उपक्रमासाठी आमच्याकडनं ही छोटीशी भेट. चला रामाताई, येतो. पुढच्या वेळी नक्की येईन तुमच्या हातचं जेवायला. चला भीमराव. नमस्कार. येतो. नमस्कार. प्रत्यक्ष शाहू महाराज आपल्या घरी? होय, आणि असं अचानक. हे बघा, आपण मूकनायक सुरू करतोय म्हणून महाराजांनी कौतुक केलंय आणि आपल्याला मूकनायक साठी भेट सुद्धा दिली आहे.
डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि शाहू महाराजांची मतं आणि मन जुळली ती अगदी पहिल्या भेटीतच. दोघांच्यात अकृत्रिम ऋणानुबंध निर्माण झाला आणि बाबासाहेबांनी छत्रपतींच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि रेल्वेनं कोल्हापुरात दाखल झाले. तुम्ही आलात बरं सर. आमचं कोल्हापूर कसं आहे ते बघा. आणि ही सगळी आमची सहकारी मंडळी. ओळख करून देतो. हे निंगप्पा आयदाळे. आम्ही कोल्हापुरात सुरू केलेल्या मिस क्लार्क बोर्डिंगचे सुप्रिटेंडंट. आणि हे आमच्या राज्यातले माणगावचे पाटील आप्पा गोंडा पाटील. बाकी दत्तोबा पवार, भास्करराव जाधव आणि आमची मुलुक मैदानी तोफ बाबूराव यादवांना कोण विसरे. आणि हे दिवाण सबनीस. तुम्ही या करवीर संस्थानात, या भव्य राजवाड्यात आणि कोल्हापुरात केलेलं माझं स्वागत खरंच ऊर भरून आणणार आहे. आणि हे तुमचे सर्व सहकारी सुद्धा. अहो, आज तुम्ही इथे येणार म्हणून सगळ्यांना मुद्दाम बोलवून घेतलंय मी. आमचं मन गेल्या अनेक दिवसापासून एका गोष्टीसाठी खायला उठलंय बघा. महाराज, आमची काही मदत होऊ शकते का? म्हणजे माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आपण आदेश करू शकता. भीमराव, तुम्ही हे काम नक्कीच करू शकाल. मी सांगेन तुम्हाला. या. डॉक्टर आंबेडकर, आमच्या मनात एक इच्छा आहे. स्पृश्य अस्पृश्यता हा प्रकार, सोमवंशीयांवर होणारा अन्याय, हे सगळं समाजात पसरलेलं मळप, गढूळ झालेलं पाणी स्वच्छ करायची इच्छा आहे. आणि त्यासाठी इथे बहिष्कृतांची परिषद घेण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. अगदी बरोबर बोललात महाराज. खरंच आज अशा प्रयत्नांची नितांत गरज आहे. आणि ही गरज फक्त इथंच नाही, तर देशभरामध्ये अशा परिषदा भरवल्या गेल्या पाहिजेत. महाराज, आज बहिष्कृत समाजाला खऱ्या अर्थानं जागृतीची नितांत गरज आहे. आणि आपल्यासारखा दूरदृष्टी असलेला लोकनेता, सखा बहिष्कृत समाजाला मिळालाय. महाराज, बहुजनांच्या उन्नतीसाठी आपण जे कार्य करत आहात त्याचे दूरगामी प्रतिबिंब देशाच्या सामाजिक आणि राजकीय भवितव्यावरती उमटलेले दिसतील. आणि देशाच्या सामाजिक लोकशाहीचे सच्चे आधारस्तंभ म्हणून आपण ओळखले जा. Bhimrao, I am of the opinion to reward self-government to my people. For untouchable especially, there is a need to keep pressing for communal representation. आता कित्येक जण म्हणतात की राजकारणाचा आणि स्पृश्यतेचा काय संबंध आहे. काही संबंध असल्यास आम्ही तसंही करू. पण आम्ही हेच विचारतो, अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागवल्याशिवाय राजकारण कसे होणार. आमचंही हेच म्हणणं आहे महाराज. महाराज, प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीस त्यानुसार सामाजिक परिस्थिती असणं अत्यंत जरुरी आहे. जन्मसिद्ध अयोग्यता आणि जन्मसिद्ध पवित्रता यामुळं हिंदुस्थानातील परिस्थिती बहिष्कृतांच्या उन्नतीसाठी प्रतिकूल आहे. अहो, बहिष्कृतांनाही इतर लोकांप्रमाणे मानवी हक्क आहेत हे विसरून चालणार नाही. या या. मग ठरलं तर डॉक्टर आंबेडकर, आपण मिळून बहिष्कृत समाजाच्या समस्या सोडवण्याचा चंग बांधू. भारतातील पहिली बहिष्कृत समाजाची परिषद घेऊ. आणि ही परिषद आप्पा पाटलांच्या माणगावात भरवूया. काय आप्पा? जशी आज्ञा महाराज. आपण फक्त आदेश द्या. महाराज,
आपण घेतलेला निर्णय या देशाच्या भविष्याची दिशा बदलणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणाल, जसे म्हणाल तसेच घडेल. होय महाराज, हाती घेऊ ते तडीच नेऊ. तुमचा एक शब्द आमच्यासाठी हुकूम आहे असं सांग. परिषदेची सर्व तयारी आम्ही चोख पार पाडू महाराज. तुम्ही फक्त सूचना द्या, आम्ही सर्व तयारीला लागतो. ठरलं तर मग डॉक्टर आंबेडकर, या सभेचं अध्यक्षस्थान आपण भूषवावं असा माझा आग्रह आहे. दत्तोबा, आणा तो फेटा. आम्ही स्वतः डॉक्टर आंबेडकरांच्या मस्तकी बांधतो. विद्वानांचा परामर्श घेणं हे छत्रपती म्हणून आमचं कर्तव्यच आहे. आज मी खरोखर धन्य झालो. स्वतः शिवछत्रपतींच्या वंशजाने, रयतेच्या महान राजाने माझ्या मस्तकावर हा फेटा बांधून माझा सत्कार केला. महाराज, मी आयुष्यभर या फेट्याचा मान राखील. किंबहुना तो अधिकाधिक उंचावण्यासाठी हयातभर प्राणपणाने प्रयत्न करीन. हा माझा कोल्हापूरचा दौरा खरंच सफल झाला असं म्हणता येईल. मला नवी दिशा देणारा लोकराजा भेटला. हे माझं आणि या भूमीचं भाग्यच म्हणावं लागेल. चला, परिषदेची तयारी करूया. परिषद भरवण्यासाठी निवड झाली सत्यशोधक परंपरेतलं गाव माणगाव. कोल्हापूर संस्थानातील कागल जहागिरीतील सीमेवरचे एक गाव. परिषदेच्या प्रचारासाठी पत्रके, जाहिराती छापल्या गेल्या. ही पत्रकं निपाणी, बेळगाव अशा दूर दूरच्या भागापर्यंत वाटली गेली. समाजातील कार्यकर्ते ही 2 दिवसांची परिषद यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. मांडव उभारला गेला. रात्री अपरात्री कार्यकर्ते काम करू लागले आणि अखेरीस परिषदेचा दिवस उजाडला. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं माणगावच्या वेशीवर जोरदार वाजत गाजत स्वागत झालं. माणगावमध्ये प्रथमच भरणाऱ्या परिषदेच्या माध्यमातून बहिष्कृतांचा आवाज बुलंद होणार हे निश्चित होतं. आता मी आजच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणजेच डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार आपल्या समोर मांडावेत. माझ्या मातांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची ही परिषद अखिल मुंबई इलाख्यातील ही पहिलीच परिषद आहे आणि छत्रपती श्री शाहू महाराजांच्या प्रेरणेने होत असलेली ही परिषद अतिशय अपूर्व स्वरूपाची आहे आणि तुम्हा लोकांत आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ सुद्धा तितकीच अपूर्व आहे. बहिष्कृत वर्गात होत असलेली विचार क्रांती सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. अहो, आजवर आपल्या लोकांस असं वाटत होतं की आपली वाईट स्थिती होण्याचं कारण म्हणजे आपलं दुर्भाग्य आहे आणि दुर्भाग्याला आळा घालणं आपल्या हाती नसल्यामुळे आहे ती स्थिती निमूटपणे सहन केली पाहिजे. पण हल्लीच्या पिढीला आपली ही परिस्थिती होण्याचं कारण ईश्वरी लीला नसून इतरांच्या दुष्कृत्यांचे परिणाम आहेत हे कळू लागले.
हो, ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्मामध्ये मनुष्य मात्रांचे संघटन 2 आदी तत्वांना धरून झालेलं आढळून येतं. एक, जन्मसिद्ध योग्य अयोग्यता, आणि 2, जन्मसिद्ध पवित्र अपवित्रता. आता या 2 तत्वांनुसार हिंदू लोकांची विभागणी केली असता याचे प्रामुख्याने 3 वर्ग आढळून येतात. एक, जन्माने सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र समजले जाणारे, ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असं म्हणतो. दुसरा, ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता आणि पवित्रता ब्राह्मणांपेक्षा खालच्या दर्जाची. आणि तिसरा, जे जन्माने कनिष्ठ आणि अपवित्र समजले जातात ते आपले बहिष्कृत बांधव. आता या विषमतेच्या परिणामांकडे जर नीट लक्ष द्यायचं झालं तर विविध जातींवर विविध परिणाम झालेले दिसून येतात. सर्वात उच्च स्थानी असलेल्या ब्राह्मणांना आपण भूदेव आहोत असं वाटू लागले, आणि इतर सर्व मानवांचा जन्म आपली सेवा करण्यासाठी झालाय असं वाटणाऱ्या भूदेवांना रूढ विषमता ही पोषकच ठरते. आणि म्हणूनच ते स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन राजरोसपणे बिनदिक्कत मेवा खातात. आता त्यांनी काही करणी केली असं म्हणावं तर एक ज्ञानसंचय आणि दुसरं म्हणजे धर्मशास्त्र लेखन, एवढंच काय. ते सामाजिक विषमतेमुळे बहिष्कृत वर्गाची स्थिती फारच शोचनीय झालेली आहे. अनेक दिवस स्वतःला अयोग्य आणि कनिष्ठ समजल्यामुळे नैतिक दृष्ट्या आपण आपल्यातील आत्मबळ आणि स्वाभिमान हरवत चाललेलो आहोत. कुठले मूलभूत हक्क नाहीत, ना शाळेत जाता येत, अहो साधं सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही, रस्त्यावर चालता येत नाही, वाहनांचा वापर करता येत नाही. बहिष्कृत वर्गामध्ये नैसर्गिक गुणांची कमी नाही हे सर्वांना मान्य आहे, पण तरीही त्यांचा विकास होत नाही याचं मूळ कारण म्हणजे त्यांना परिस्थिती अनुकूल नाही. आता परिस्थिती अनुकूल करून घेण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात, पण आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे. जातवार प्रतिनिधी मिळाल्याशिवाय राजकीय सामर्थ्य आपल्या हाती येणार नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच यासाठी काही योजना राबवायला हव्यात आणि काही ठरावही पास करायला हवेत. आणि माझ्या या भाषणाच्या शेवटी मी राजर्षी शाहू महाराजांचे आभार मानतो. तसंच या सभेचे स्वागत अध्यक्ष इनामदार यांनाही मी धन्यवाद देतो. तसंच या सभेसाठी सर्वतोपरीने मदत करणारे सर्व सहकारी यांनाही मी धन्यवाद देतो आणि थांबतो. आज माझे प्रिय मित्र डॉक्टर आंबेडकर यांनी या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारलं आहे. त्यांच्या भाषणाचा लाभ मिळावा म्हणून मी शिकारीतून मुद्दाम येथे आलो आहे. डॉक्टर आंबेडकर सर्व मागासलेल्या जातींचा परामर्श घेतात, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. सोमवंशी लोकांची हजेरी माफ करण्याची बुद्धी मला का झाली याचे कारण या प्रसंगी थोडक्यात सांगावे असे मला वाटते. हजेरी असल्यामुळे त्या गरीब लोकांवर, गाव कामगारांवर, इतर ऑफिसर्सचा फारच जुलूम होत होता. म्हणजे गावात 12 आणे मजुरीचा दर असला तरी गैरहजेरीची भीती घालून त्या गरीब लोकांकडून हे अधिकारी लोक फुकट काम करून घेत होते. फार झाले तर त्यांच्या पोटाला 2 घास म्हणून काहीतरी देत होते. या 20व्या शतकात ही अशी गुलामगिरी चाललेली आहे. ज्यांना ही हजेरी होती त्यांना त्यांच्या जवळच्या पाहुण्यांना कोणी आजारी पडल्यास त्यांना ताबडतोब जाऊन भेटता येत नव्हते, आणि कित्येकदा तर माणूस मरून गेला तरी भेट होत नसे. इतकंच काय, आई बाप कामावर गेलेले असताना, त्यांची लहान पोरं बाळ आजारी असताना घरी न जाऊ देता वेठीस धरून कामाला लावलंय. आणि बिचारी पोरं आई बाप घरी येईपर्यंत दगावली आहे. यापेक्षा जास्त जुलूम काय असावा.
कोणी जास्त तक्रार केली तर तुला हजेरीत घालीन अशी भीती घालतात. गावात एखादी चोरी झाली म्हणजे तर या हजेरीवाल्या लोकांची फारच दैना होते. चांगल्या वाईट सर्व लोकांना धमकावण्या देऊन त्यांच्यावर अनेक तऱ्हेचे जुलूम केले जातात. गुन्ह्यांची संख्या पाहिली तर मी स्वतःच्या अनुभवावरनं असे सांगू शकतो की हजेरीच्या लोकांपेक्षा बिनहजेरीच्या लोकातच गुन्हेगारांची संख्या जास्त आहे. मी हजेरी बंद केल्यापासून गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे, कारण प्रत्येकास आबरूने वागावे असे वाटते. जे खरोखरच चांगले वागणारे अस्पृश्य लोक आहेत त्यांना जन्मभर गुन्हेगाराप्रमाणे वागवण्यास माझे अंतःकरण मला सांगत नाही. याप्रमाणे हजेरी बंद केलेल्या गोष्टींची हकीकत आहे. परंतु वेठविराळ मात्र मला कमी करता येईल, कारण हे सर्व लोक वतनाच्या मागे लागत आहेत. हे वतन तरी किती? 2 आरे जमीन, आगर पाठीवर धान्य, यात कोणाचेही पोट भरत नाही. म्हणून मी सर्व बलुतेदारास आणि महार वगैरे वतनदारास अशी विनंती केली की अशी लहान लहान वतने आणि बलुती त्यांच्या मागे तुम्ही लागू नका, ती सोडून द्या. मी नवीन सनदा देण्याची तजवीज मोठ्या खुशीने करेन. तथापि मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करतो की आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहोचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळवण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही अप्पलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवतात. हिंदुस्थान शिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही, परंतु दुर्दैवाने हिंदुस्थानात मात्र इतका तीव्र जातीभेद आहे की मांजर, कुत्रे किंबहुना शेणापेक्षा देखील कमी अशाप्रमाणे आम्ही आपल्या देशबांधवांस भगिनीस वागवतो व अजूनही आम्ही गैरशिस्त पुढारी करतो. तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील असे पाहिजे. म्हणूनच आंबेडकरांच्या उदार मताबद्दल स्तुती करणे जरूर आहे. विद्वानात ते एक भूषणच आहेत. आर्य समाज, बुद्ध समाज आणि ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते, परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि मीही मानतो. आणि त्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी नेतृत्व करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यामुळे आता तुमचा नेता तुम्हाला मिळाला असे मी आनंदाने म्हणू शकतो. मुंबईस त्यांनी जाण्याच्या पूर्वी मेहरबानीने माझ्या रजपूतवाडीच्या कॅम्पवर माझ्याबरोबर भोजनाला येण्याची तसदी घ्यावी. धन्यवाद. बंधूंनो आणि भगिनींनो, या 2 दिवस चाललेल्या आपल्या दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत परिषदेत काही महत्वाच्या ठराव करण्यात आलेल्या आहेत. तर आपल्या माहितीसाठी मी ती पुन्हा एकदा वाचून दाखवतो. क्रमांक 1, माणगाव परिषदेत झालेले हे ठराव म्हणजे बहिष्कृतांच्या उन्नतीचा आणि प्रगतीचा जाहीरनामा होता. तत्कालीन अखंड हिंदुस्थानाच्या पश्चिमेकडील कोल्हापूर सारख्या एका लहानशा संस्थानात झालेल्या परिषदेचे पडसाद पुढे संपूर्ण भारतातील बहिष्कृतांच्या जागृतीमध्ये झाले आणि जुलूमकर्त्यांच्या हातातली काठी गेली आणि त्याची जागा मदतीच्या हाताने घेतली. महाराज, हीच ती मंडळी ज्यांनी आम्हाला बहिष्कृत केले. काय रे लेखानो, लई माज आलाय का तुम्हाला? आमच्या आप्पा गोंडांवर आणि सोमवंशीय लेकरांवरती बहिष्कार टाकताय तुम्ही? काय रे? काय तर म्हणे गावातल्या विहिरीवर पाणी भरायचं नाही, दुकानात जायचं नाही, यांचा न्हावी धोबी बंद केलाय, वस्तीमध्ये फिरकायचं नाही, असा हुकूम काढताय तुम्ही. माझ्या आमदनीत हा असला आगाऊपणा पुन्हा चालायचा नाही.
बहिष्कार करण्याचा कायदा तुमच्या बापाचा आहे का? हा, पुन्हा जर असं वागाल तर आत्ताच्या आत्ता अटक करून तुरुंगात डांबीन. समजलं? चला निघा. आभारी आहे महाराज. आप्पा गोंडा पाटील, तुम्ही काळजी करू नका, निवांत राहा. यानंतर लगेचच म्हणजे 30-31 मे व 1 जून 1920 रोजी अखिल भारतीय बहिष्कृतांची पहिली परिषद नागपूरला भरली आणि त्या परिषदेचे अध्यक्षस्थान राजर्षी शाहू महाराजांनी भूषवलं. ही क्रांतिकारी घटना होती. 100 वर्षापूर्वीची अस्पृश्यता आज नामशेष झाली आहे, पण यासाठी माणगाव इथं भरलेली बहिष्कृतांची परिषद ही मैलाचा दगड ठरली.